हरिओम. अनुभव कथन पल्लवी विरा बिडवई चंदननगर. सद्गुरू आपल्या श्रद्धावान भक्तांना कधीही एकटं सोडत नाही. एक वेळेस अख्ख्या जगाची साथ सुटेल पण सद्गुरू सोडत नाही. त्या असं म्हणतात, बापूंनीच माझ्या बाबांची काळजी घेतली. हरिओम. सन 2006 पासून माझ्या बाबांच्या पोटात अतिशय दुखायला लागले. पोटदुखीमुळे त्यांची प्रकृती अचानक खूपच बिघडली होती. सद्गुरू अनिरुद्ध बापूंनी माझ्या बाबांची वेळोवेळी योग्य ती काळजी घेतली. बाबा आज पूर्ण बरे झाले आहेत, असे मी विश्वासाने माझ्या अनुभवातून सर्वांना सांगत आहे. त्यावेळी आम्ही बापूंकडे येत नव्हतो. दिवसेंदिवस बाबांचं दुखणं हे वाढत चालले होते. अनेक डॉक्टर झाले, बरेच दवाखाने झाले, पण पोटदुखीचे नक्की निदान लागत नव्हते. बाबांना असह्य वेदना होत होत्या. अनेक वेळा सोनोग्राफी करण्यात आली होती. इतरही अनेक चाचण्या झाल्या होत्या. सर्व रिपोर्ट नॉर्मल येत होते. उपचार कसे सुरू करायचे, कोणती औषध द्यायची हे डॉक्टरांनाही कळत नव्हते. कुठल्याही उपचाराचा हवा तसा परिणाम दिसूनच येत नव्हता. ह्या दरम्यान माझ्या बाबांचे वजन हे 15 ते 20 किलो कमी झाले होते. बाबांच्या आजारामुळे माझ्या आईची मानसिकताही खूपच बिघडली होती. माझे एक काका बापूंचे भक्त आहेत. त्यांनी आम्हाला बापूंची व त्यांच्या उपासनेची माहिती दिली होती. आम्हाला बापूंवर विश्वास नसल्याने आम्ही कधी उपासनेला गेलोच नाही. तरीही काका आम्हाला म्हणाले, तुम्ही एकदा तरी उपासनेला या आणि त्यांचा अनुभव घ्या. काकांकडून आम्ही अनेक भक्तांचे आलेले अनुभव ऐकले होते. मग एक दिवशी आम्ही बापूंच्या उपासनेला गेलो. त्यावेळी बापू रामरक्षेवर प्रवचन करत होते. एका ओळीच्या संदर्भात घेत बापू डॉक्टर व उपचारांवर बोलत होते. ते म्हणाले, तुम्ही अनेक डॉक्टर बदलता. एकाचा गुण आला नाही की दुसऱ्याची ट्रीटमेंट घेऊन करता, मग पुढे तिसरा. पण असे करणे योग्य नाही. बापूंचे हे वाक्य ऐकल्यावर आम्ही ठरवलं की बाबांसाठी आपण एका ठिकाणीच उपचार सुरू ठेवायचे. आजपर्यंत आम्ही अनेक डॉक्टर केले, पण आता एका डॉक्टरवरच विश्वास ठेवायचा आणि उपचार सुरू करायचे. काही दिवसांनी बाबांना शस्त्रक्रिया करण्यात आली. ऑपरेशन करताना असे लक्षात आले की बाबांच्या आतड्यांचा बराच मोठा भाग हा खराब झाला आहे. शस्त्रक्रिया खूपच मोठी असल्याने आम्हाला सांगण्यात आले की 3.5 तासाचं ऑपरेशन आहे. डॉक्टर बाहेर आले आणि आतड्यातील एक भाग हा बायोप्सीला पाठवण्यात आला आहे असे म्हणाले. बाबांची प्रकृती स्थिर नसल्याने त्यांना अतिदक्ष विभागात दाखल करण्यात आले. माझे आजोबा आणि आई त्यांच्याजवळ थांबले होते. इतर अनेक नातेवाईक त्यांना बघायला येत होते, पण कोणालाही आत जायला परवानगी नव्हती. अचानक एक गृहस्थ माझ्या बाबांजवळ आले आणि त्यांची काळजी घेऊ लागले. हे गृहस्थ बाबांना हवं नको ते सगळं बघत होते. थोडक्यात त्यांची नजर फक्त माझ्या बाबांकडे होती. हे आमच्या कोणाच्याही ओळखीचे नव्हते. आजोबांनाही कळत नव्हतं की अचानक हे आमच्याजवळ कसे काय आले. आईने त्यांना विचारले, तुम्ही ह्यांच्या ऑफिसमध्ये एकत्र काम करता का? त्यावर ते काहीच बोलले नाहीत, पण हात उंचावून आशीर्वाद दिला आणि निघून गेले. आजोबांना लगेच त्यांच्या पाठोपाठ गेले. त्यांनी बाहेर उभ्या राहिलेल्या काही मित्रांना व काही गृहस्थांना वर्णन करून विचारले की अशा व्यक्तीला बाहेर जाताना कोणी बघितलं का? पण त्या मित्रांना कोणीही बाहेर येताना दिसलं नव्हतं. आमचा सर्वांचा विश्वास आहे की त्यात गृहस्थाच्या रूपात बापूच आमच्याजवळ राहून बाबांची काळजी घेत होते. बापूंनीच बाबांना व आम्हाला भरभरून आशीर्वाद दिले. रुग्णालयात असताना बाबांना सतत कुणाचा तरी प्रेमळ स्पर्श जाणवत होता. कोणीतरी त्यांची अहोरात्र सेवा करत होतं.
बाबांना सतत जाणवत होतं की डोळे उघडल्यावर पण समर्थ कोणीच दिसत नव्हतं. आता ह्या सर्व घडामोडीमध्ये बाबा खूपच लवकर बरे झाले आणि रुग्णालयातून घरी आले. आमचा सर्वांचा विश्वास आहे की हे सर्व आमचे बापूच करत होते. बाबांना रुग्णालयात हजर होते. बापूंचरणी प्रार्थना, त्यांचं हे आशीर्वाद आमच्यावर हे कायमस्वरूपी राहावं. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ सवित नाथ सवित नाथ सवित.